नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण हिरो एक्स्ट्रीम 125चा पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू बघणार आहोत. तर ही गाडी कंपनीने एकदम लेटेस्ट काढलेली आहे. तर आपण हिचा रिव्ह्यू बघू. तर या गाडीमध्ये तुम्हाला समोर 90-90चा टायर भेटून जाईल आणि तुम्हाला समोर ABS पण भेटून जाईल. आणि या गाडीचं सर्वात मोठं फीचर की या गाडीमध्ये तुम्हाला ऑल LED सेटअप भेटून जाईल. इथे समोर तुम्हाला DRL पण भेटून जातील आणि तुम्हाला LED सेटअप पण भेटून जाईल. आणि विशेषतः या गाडीचे इंडिकेटर पण LED आहेत. आणि या गाडीच्या इंजिनबद्दल जर बोलायचं जर झालंच तर या गाडीमध्ये तुम्हाला 11.55चा पॉवर भेटेल, हॉर्स पॉवर भेटेल. आणि आणखीन जर या गाडीची चांगली गोष्ट जर बोलायची जर झाली तर या गाडीमध्ये तुम्हाला किक पण भेटून जाईल. आजकालच्या बऱ्याचशा गाड्यांमध्ये स्पोर्ट बाईकमध्ये तुम्हाला ही किक मिसिंग मिळेल, पण या गाडीमध्ये तुम्हाला चांगलं फीचर आहे, ही किक देखील तुम्हाला भेटून जाईल. आणि पुढचं जर बोलायचं झालं या गाडीबद्दल तर या गाडीचं सायलेन्सर, या गाडीच्या सायलेन्सरची एकदम स्पोर्टी डिझाईन दिलेली आहे. आणि मागच्या टायर जर बोलायचं जर झालं तर 120-80 आणि 17ची प्रोफाईल तुम्हाला मागच्या टायरमध्ये भेटून जाईल. गाडीच्या 125 CCच्या मानाने मागचं टायर भरपूर मोठं आहे, काय तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे काय होणार नाही. आणि या गाडीचं जे मागचं हगर आहे ते हगर एकदम मजबूत आहे, ते इकडून कनेक्ट केलेलं आहे तरी पण तुम्हाला एकदम त्याची मजबूती भेटून जाईल. आणि या गाडीबद्दल तुम्हाला जर आणखीन बोलायचं जर झालं तर या गाडीमध्ये तुम्हाला नेकेड चेन भेटून जाईल. तुम्हाला या गाडीच्या चेनबद्दल थोडंसं मेंटेनन्स करावं लागेल, पण स्पोर्ट बाईकच्या अनुषंगाने ही चेन चांगली आहे. आणि तुम्हाला येथे साईड स्टँड कट ऑफ सेन्सर देखील भेटून जाईल. आणि ह्या EBT ही जी नवीन EBT टेक्नॉलॉजी आहे, EBT टेक्नॉलॉजीबद्दल जर बोलायचं जर झालं तर इक्वल बॅलन्स टेक्नॉलॉजी असं याचा फुल फॉर्म आहे. आणि या फुल फॉर्मच्याबद्दल असं जर सांगायचं जर झालंच तर या गाडीचं जे इंजिन आहे ते तुम्ही थोडं बघू शकता, फ्रंटला प्लेस केलेलं आहे, त्यामुळे या गाडीमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी इश्यू काहीच येणार नाही. आणि या गाडीची डिझाईन तुम्ही बघू शकता, एकदम स्पोर्टी लुकमध्ये गाडी आहे. आणि तुम्हाला इथे कंट्रोल्सच्याबद्दल जर सांगायचं जर झालं तुम्हाला या गाडीमध्ये डिफॉल्ट हॅझार्ड लाईटचं सुद्धा स्विच भेटून जाईल. आणि हिचा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तुम्हाला पूर्ण कलरफुल भेटून जाईल. आणि इथे साईड कट ऑफ सेन्सर पण आहे. तर या गाडीबद्दल आणखीन चांगली गोष्ट जर सांगायची जर झाली तर या गाडीमध्ये तुम्हाला सिटिंग पोस्चर चांगला भेटून जाईल. आणि स्पोर्ट बाईक आहेत असं नाही की इथे ग्रॅब हँडल पण तुम्हाला दिलेले आहेत. आणि या गाडीमध्ये जेवढे पण सस्पेन्शन येतात तेवढे सर्व शोवाचेच येतात. तर या गाडीमध्ये तुम्हाला आणखीन हा एक निळा कलर देखील भेटून जाईल. तुम्ही बघू शकता कसा आहे कलर, हा पण कलर चांगला दिसतो आहे. आणि आणखीन एक जर तुम्हाला ब्लॅक कलर जर आवडत असेल तर या गाडीमध्ये तुम्हाला पूर्ण ऑल ब्लॅक कलरसुद्धा भेटून जाईल. पूर्ण दाखवा, ऑल ब्लॅक कलर देखील तुम्हाला भेटून जाईल. आणि आणखीन या गाडीमध्ये बरेच कलर ऑप्शन अवेलेबल आहे, तर ते मी वरती तुम्हाला स्क्रीनवरती ॲड करून दाखवेलच. आणि या गाडीची ऑल प्राइजिंग सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, तर नक्की तुम्ही एकदा साई दी फिरोला व्हिजिट करा.